सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, मिलक्ष वेलफेअर काउन्सिलिंग संस्थेचा उपक्रम। फतेपूर येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतील गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। हा उपक्रम मिलक्ष वेलफेअर काउन्सिलिंग या सामाजिक संस्थेच्या वतीने राबवण्यात आला असून संस्थेचे अध्यक्ष गणेश चौधरी यांच्या सूचनेनुसार ही मदत करण्यात आली। साहित्य वाटप कार्यक्रमावेळी संस्थेचे जिल्हा अध्यक्ष राहुल रॉय मुळे, सुनील म्हस्के यांची उपस्थिती होती। विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, कंपास, स्कूल बॅग आदी साहित्य मिळाले असून त्यांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद ओसंडून वाहत होता। संस्थेचे अध्यक्ष गणेश चौधरी यांनी यावेळी बोलताना सांगितले की मुलांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून ही मदत केली असून भविष्यातही शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आमचे कार्य अविरत सुरू राहील। या मदतीबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका पौरा मॅडम व शिक्षक किशोर साळुंके यांनी मिलक्ष वेलफेअर काउन्सिलिंगचे अध्यक्ष गणेश चौधरी यांचे मनपूर्वक आभार मानले। यावेळी बोलताना त्यांनी अशी विनंती केली की भविष्यातही आमच्या शाळेस मदतीचा हात मिळावा। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व संस्था प्रतिनिधींनी परिश्रम घेतले। आज जिल्हा परिषद मराठी शाळा फतेपूर या ठिकाणी मिलक्ष वेलफेअर काउन्सिल यांचे अध्यक्ष गणेश चौधरी सर यांनी आपल्या शाळेला व मुलांना म्हणजे तुम्हाला शैक्षणिक साहित्य, वह्या, पाटी, पेन्सिल, रबर हे साहित्य त्यांनी आपल्याला आज दिलेलं आहे। त्याबद्दल त्यांचे आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो। तसेच त्या अजूनही आपल्या गरीब गरजू मुलांना एक पाण्याची बॉटल आणि जर समजा शालेय बॅग जर त्यांना मिळाली तर खूप आभार होतील अशी मी विनंती करतो। धन्यवाद।